नमस्कार, मी देवयानी गायकवाड SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत। पाहुयात आजच्या टॉप 9 न्यूज। लाच घेतल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने निलंबन केले होते। त्यांच्या रिक्त जागी निलिमा सूर्यकांत अडसूळ यांची नियुक्ती झाली। याबाबतचे आदेश बुधवारी रात्री क्रीडा उपसंचालक कार्यालयास मिळाले। लाच घेतल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने निलंबन केले होते। त्यांच्या रिक्त जागी निलिमा सूर्यकांत अडसूळ यांची नियुक्ती झाली आहे। याबाबतचे आदेश बुधवारी रात्री क्रीडा उपसंचालक कार्यालयास मिळाले। अडसूळ यापूर्वी क्रीडा व युवा सेवा संचालनालयाच्या सहाय्यक संचालक पुणे येथील कार्यालयात कार्यरत होत्या। त्यांची प्रथम जिल्हा क्रीडा अधिकारी रत्नागिरी या ठिकाणी बदली करण्यात आली होती। सुधारित आदेशामध्ये अंशतः बदल करून त्यांची जिल्हा क्रीडा अधिकारी कोल्हापूर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। लवकरच त्या पदभार स्वीकारणार आहेत। याबाबतचे आदेश शिक्षण व क्रीडा विभागाचे कार्यासन अधिकारी ज्ञानेश्वर आव्हाड यांनी बुधवारी रात्री काढले। कोल्हापूरच्या अंबाबाईला तिरुपती देवस्थानचा शालू अर्पण। नारंगी रंग त्यावर सोनेरी जरीकाठ आणि बुट्ट्यांचा सुंदर शालू बुधवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईला अर्पण करण्यात आला। नारंगी रंग त्यावर सोनेरी जरीकाठ आणि बुट्ट्यांचा सुंदर शालू बुधवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईला अर्पण करण्यात आला। तिरुमला तिरुपती देवस्थानच्या वतीने दरवर्षी नवरात्र उत्सवानिमित्त आदिशक्ती आणि देशातील 51 शक्तिपीठातील देवता असलेल्या अंबाबाईला आईच्या भावनेतून शालू अर्पण केला जातो। विष्णूवर रागावून श्री लक्ष्मी कोल्हापुरात आली। आपली आई आदिशक्ती अंबाबाईकडे ती आली। अंबाबाईच्या कृपेमुळे विष्णूला तिरुमला तिरुपती येथे पत्नी लक्ष्मी भेटली, अशी या क्षेत्राची महिमा आहे। त्यामुळे दरवर्षी तिरुपती देवस्थानच्या वतीने अंबाबाईला नवरात्र उत्सवात मानाचा शालू अर्पण केला जातो। काल बुधवारी सकाळी 10 वाजता पारंपरिक वाद्यांच्या गजरात तिरुपती देवस्थानचे सदस्य मिलिंद नार्वेकर, राजेश कुमार शर्मा यांनी अंबाबाईला शालू अर्पण केला। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने सचिव सुशांत बनसोडे यांच्याकडे शालू सुपूर्द करण्यात आला। यावेळी तिरुपती देवस्थानचे समन्वयक के रामाराव, मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, सहसचिव शीतल इंगवले यांच्यासह देवस्थानचे कर्मचारी उपस्थित होते। ललिता पंचमी निमित्त आज गुरुवारी मानकऱ्यांच्या उपस्थितीत टेमलाई टेकडीवर कोहळा फोडण्याचा पारंपरिक विधी पार पडला। करवीर निवासिनी श्री अंबाबाई, तुळजाभवानी आणि गुरु महाराज वाड्यातील पालख्या सजवलेल्या वाहनातून टेमलाई टेकडीकडे गेल्या। आज ललिता पंचमी निमित्त मानकऱ्यांच्या उपस्थितीत टेमलाई टेकडीवर कोहळा फोडण्याचा पारंपरिक विधी होणार आहे। करवीर निवासिनी श्री अंबाबाई, तुळजाभवानी आणि गुरु महाराज वाड्यातील पालख्या सजवलेल्या वाहनामधून टेमलाई टेकडीकडे नेण्यात येणार आहेत। या सोहळ्याच्या निमित्ताने त्र्यंबोली यात्रा भरत असते। महानगरपालिकेने या यात्रेच्या मार्गावरील स्वच्छता मंगळवारी पूर्ण केली आहे। ललिता पंचमी म्हणजे कोहळा पंचमी टेमलाई टेकडीवरील मंदिरात साजरी होत असते। ललिता पंचमीच्याच दिवशी श्री अंबाबाईने कोल्हासुराचा वध केला। त्यामुळे त्र्यंबोली देवीच्या प्रतिकरूप कुमारीच्या पूजनानंतर तिच्या साक्षीने कोहळा फोडण्यात आला। परंपरेनुसार कुमारी पूजनाचा मान गुरव घराण्याकडे आहे। श्रीमंत छत्रपतींच्या हस्ते कुमारी पूजन झाल्यानंतर कुमारिकेच्या हस्ते त्रिशूलाने कुष्मांड बळीचा पारंपरिक सोहळा पार पाडला जातो। आज सकाळी 10च्या सुमारास तोफेची सलामी दिल्यानंतर करवीर निवासिनी श्री अंबाबाईची पालखी पूर्व दरवाजातून भवानी मंडपात नेण्यात आली। तेथून फुलांनी सजवलेल्या वाहनातून पालखी टेमलाई टेकडीकडे रवाना झाली। त्यापाठोपाठ तुळजाभवानी आणि गुरु महाराज वाड्यातील पालख्या बाहेर पडल्या। शिवाजी चौक, बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज, बागल चौक, कमला कॉलेज मार्गे टेमलाई टेकडी असा पारंपरिक मार्ग या एकूणच उत्सवाचा आहे। पालखी शाहू मिल टाकाळा येथे काही काळ थांबते। टेमलाई मंदिर कमानीजवळ सजवलेल्या वाहनातून पालख्या आल्यानंतर तेथून मंदिरात चालत पालख्या नेल्या जातात आणि त्यानंतर हा कोहळा फोडण्याचा विधी पार पाडला जातो। कोकरूड तालुका शिराळा येथील ग्रामदैवत श्री निनाई देवीच्या जागरानिमित्ताने स्वराविष्कार फाउंडेशन कोकरूड यांच्या वतीने ग्रामस्थांच्या सहकार्यातून दसरा महोत्सव होत असून याचे उद्घाटन प्रसिद्ध वक्ते
प्राध्यापक अरुण घोडके, जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख, सरपंच अनिता देशमुख, युवक नेते विकास नांगरे पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। कोकरूड तालुका शिराळा येथील ग्रामदैवत श्री निमाई देवीच्या जागरानिमित्ताने स्वराविष्कार फाउंडेशन कोकरूड यांच्या वतीने ग्रामस्थांच्या सहकार्यातून दसरा महोत्सव होत असून याचे उद्घाटन प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक अरुण घोडके, जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख, सरपंच अनिता देशमुख, युवक नेते विकास नांगरे पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यानंतर श्री स्वामी समर्थ ग्रुप शिराळाचे गायक मिलिंद जोशी, गायिका शीतल पोतदार, सहेली मुलानी, संध्या पोतदार यांनी श्री गणेश वंदन, जोगवा मागेन, ज्योतिबाच्या नावानं चांगबल, दत्ता दिगंबरा आदी बहारदार भक्तिगीतांचा स्वरगंध कार्यक्रम सादर केला। उपस्थितांची या कार्यक्रमाला मोठी वाहवा मिळाली। मंगळवारी स्वरगंध संगीत गायन क्लासच्या वतीने जागर निनाईचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। गायक अभय पोतदार, अश्विनी पोतदार, अभिजित पोतदार यांनी सुरेल संगीताने भावगीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। यावेळी सारेगमप कार्यक्रमातील बासरीवादक प्रथमेश लाड यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। उद्घाटन कार्यक्रमास शिवतेज उद्योग समूहाचे संस्थापक अनिलराव देशमुख, माजी सरपंच श्रीरंग नांगरे, तंटामुक्त अध्यक्ष प्राध्यापक AC पाटील, माजी उपसरपंच पोपट पाटील, उपसरपंच अंकुश नांगरे, मोहन पाटील, तानाजी घोडे, राजेंद्र नांगरे, बाजीराव घोडे आदींसह गावातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सुंदर दसरा महोत्सवाचे संयोजन स्वराविष्काराचे संस्थापक सर्जेराव पाटील, कार्याध्यक्ष विकास बळवंत नांगरे, निनाई देवी दसरा उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष सोनवले, उपाध्यक्ष चंद्रकांत पोतदार, सचिव बाबासो कदम, सदस्य सर्जेराव देसक, उमेश कदम, विजय गरगटे, अनिल लोखंडे, सुनील वाघमारे, संजय पोतदार शेटजी, विजय गरगटे, बाबू मोहन कासार, बाबू बाळू गुरव, बाबू गजानंद खवळे, बबन पवार, दिनकर घोडे, श्रीमती भारती जाधव, निनाई देवी दसरा उत्सव समितीचे पदाधिकारी आणि गावातील प्रमुख पदाधिकारी यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं। कोल्हापूरच्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात तब्बल 20 वर्षांनंतर सजली भीमराव पांचाळे यांची गझल मैफल। प्रयोदी फाउंडेशनच्या या अनोख्या आयोजनाचे रसिकांकडून कौतुक होत आहे। अश्रूंच्या नकळत जखमांशी सलगी करण्याचा अघोरी प्रकार म्हणजे गझल, असं सांगत गझलकार भीमराव पांचाळे यांनी कोल्हापूरच्या रसिकांना मंत्रमुग्ध केलं। प्रयोदी फाउंडेशनच्या या अनोख्या आयोजनाचे रसिकांकडून कौतुक होते। अश्रूंच्या नकळत जखमांशी सलगी करण्याचा अघोरी प्रकार म्हणजे गझल, असं सांगत गझलकार भीमराव पांचाळे यांनी कोल्हापूरकरांना मंत्रमुग्ध केले। आरशाला भावलेली माणसे गेली कुठे, पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे, या ओळी तशा गझल रसिकांच्या ओठांवर असतातच। पण या ओळींना जेव्हा गझल नवाज भीमराव पांचाळे स्वरसाज चढवतात तेव्हा स्वरांचा स्वर्ग उभा राहतो। कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात गझल नवाज भीमराव पांचाळे यांच्या गझल मैफलीचा आनंद सोहळा मंगळवारी पार पडला। डॉक्टर प्रवीण कोडोलीकर आणि योगिता कोडोलीकर यांच्या प्रयोदी फाउंडेशनच्या वतीने आणि प्रयोदी फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या गझल कार्यक्रमाचे उद्घाटन भगीरथी महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या हस्ते पार पडले। या उद्घाटन प्रसंगी विभागीय शिक्षण सहसंचालक अशोक उबाळे, रिपाई जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, पत्रकार गुरुबाळ माळी, विजय महाडिक, वृषाली पाटील, डॉक्टर सरोज बिडकर, डॉक्टर सत्यजित कोसंबी, किशोर घाटगे, अशोक पाटील, रणजित झपाटे, अजिंक्य शिंदे, महेश राठोड, समाधान बनसोडे उपस्थित होते। या सर्वांचं स्वागत डॉक्टर प्रवीण कोडोलीकर यांनी राष्ट्रसेवा दल हे पुस्तक देऊन केलं। गझलकार भीमराव पांचाळे यांचा सन्मान कोल्हापूरच्या अंबाबाईची प्रतिमा देऊन मान्यवरांच्या मंगल हस्ते करण्यात आला। यावेळी प्रयोदी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ योगिता कोडोलीकर यांचा वाढदिवस आणि फाउंडेशनचा वर्धापन दिन केक कापून साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला कोल्हापूर आणि कोल्हापूर परिसरातील गझल रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। महत्त्वाचे म्हणजे गझल नवाज भीमराव पांचाळे यांची कन्या भाग्यश्री पांचाळे प्रथमच कोल्हापूरमध्ये आपले गायकीचे भाग्य आजमावत होती। आयुष्य तेच आहे अन हाच पेचा आहे, तू भेटशी नव्याने बाकी जुनेचा आहे, या गझलेला अक्षरशः रसिकांनी डोक्यावर घेतले। हे का कुणी फुलांना सांगायला हवे, ऋतूंशी त्यांनी कसे वागायला हवे, या गझलेतून निसर्गाचा गझलेशी असणारा ऋणानुबंध उलगडत गेला। या मैफलीचे उत्तम निवेदन केलं ते कवी किशोर बळी यांनी। गझलेची उत्तम जाण आणि अंगी असणारा हजरजबाबीपणा यामुळे त्यांचं निवेदन रसिकांच्या काळजापर्यंत पोहोचत होतं।
मद्यधुंद कार चालकाची 7 वाहनांना धडक, एक जण जागीच ठार, एअरबॅग उघडल्याने चालक बचावला. दसरा चौक ते कसबा बावडा रोडवर महावीर कॉलेज समोर भारत सरकार GST असा फलक असलेल्या भरधाव आलिशान कारने बुधवारी एकास चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. वरुण रविकांत कोरडे वय 22 राहणार उदयसिंग नगर महावीर कॉलेज जवळ कोल्हापूर असं मृताचं नाव आहे. दसरा चौक ते कसबा बावडा रोडवर महावीर कॉलेज समोर भारत सरकार GST असा फलक असलेल्या भरधाव आलिशान कारने बुधवारी एकास चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय. वरुण रवी कोरडे वय 22 राहणार उदयसिंग नगर महावीर कॉलेज कोल्हापूर असे मृताचे नाव आहे. अपघातात चौघे जखमी झालेत. भरधाव कारने 2 कारसह 7 दुचाकींनाही जोरात धडक दिली. त्यानंतर कार 2 ते 3 वेळा उलटली. रात्री 10:30 वाजता हा अपघात घडला. दरम्यान अपघात पाहण्यासाठी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. गर्दी नियंत्रणात येत नसल्याने शेवटी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. पोलिसांकडून आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, MH10EE 9495 या नंबरची आणि भारत सरकार GST विभाग असे लिहिलेली कार बावड्यातून भरधाव वेगाने शहराच्या दिशेने येत होती. प्रचंड वेगात असलेल्या कारने पहिल्यांदा महावीर कॉलेजसमोर बॅडमिंटन खेळून घरी जाणारा वरुण कोरडे या दुचाकी स्वाराला उडवून सुमारे 10 फूट फरफटत नेले. महावीर कॉलेजच्या बाजूकडील फुटपाथ लगत लावलेल्या दुचाकींना धडकत समोरून येणाऱ्या कारला जोरात त्याने धडक दिली. त्यानंतर त्याने समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारलाही उडवले. यामध्ये एकूण 3 कारचं मोठं नुकसान झालंय. अरबी समुद्रात घोंगावतंय तेज चक्रीवादळ, हवामान विभागाकडून अलर्ट जारी. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याचे रूपांतर चक्रीवादळात होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. कमी दाबाच्या पट्ट्याचे जर चक्रीवादळात रूपांतर झाले तर त्यास तेज नावानं ओळखलं जाईल. कमी दाबाचा पट्टा अद्याप इतका शक्तिशाली झालेला नाही की त्यास चक्रीवादळाचा दर्जा देता येईल, पण पुढचे 48 तास महत्त्वाचे मानले जात आहेत. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. याचे रूपांतर चक्रीवादळात होऊ शकतं असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येतोय. कमी दाबाच्या पट्ट्याचे जर चक्रीवादळात रूपांतर झाले तर तेज नावानं ओळखलं जाणारं वादळ येईल. कमी दाबाचा पट्टा अद्याप इतका शक्तिशाली झालेला नाही, त्यास चक्रीवादळाचा दर्जा देता येईल, पण पुढचे 48 तास महत्त्वाचे मानले जाणार आहेत. पुढील 48 तासात कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते. जर चक्रीवादळ तेज तयार झाले तर ते किनारपट्टीवरून गुजरातच्या दिशेनं सरकू शकेल. भारतीय हवामान खातं परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. या चक्रीवादळाने मुंबईत तरी वादळी पाऊस येण्याची शक्यता नसली तरी काही भागातील हवामानात घट होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत एका मराठा युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी ट्विट करून ही माहिती दिली. मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून समाज रस्त्यावर उतरला आहे. त्यात अनेकांचे बळीही गेले आहेत. त्यामुळे सरकारने आता तरी जागे व्हावे अशी मागणी मराठा समाज करत आहे. लढाई अर्ध्यावर टाकून जाऊ नका, जालन्यातील मराठा युवकाची मुंबईत आत्महत्या. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत एका मराठा युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुढे येते. मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून समाज रस्त्यावर उतरलाय. त्यात अनेकांचे बळीही गेलेत. त्यामुळे सरकारने आता तरी जागे व्हावे अशी मागणी मराठा समाज करतोय. याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी म्हटलंय की आज जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनात सक्रिय युवक सुनील बाबूराव कावळे यांनी मुंबईत आत्महत्या केली. आपल्या मागण्या मंजूर करून घेण्याचा हा योग्य मार्ग नाही. काळाच्या छाताडावर बसून अनेक संग्राम आपल्या या लढवया जातीने इतिहासात जिंकलेत. खचून जाऊ नका, लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊच नका असं आवाहन त्यांनी केले. त्यासोबतच यापुढे हा विषय अधिक गंभीर होत जाणार आहे. मराठा आरक्षण हा विषय आमच्या जगण्याशी संबंधित आहे, हे आता तरी मान्य करा. एवढे बळी गेल्यावरही तुम्हाला जाग येत नाहीये. यापेक्षा मराठा युवकांच्या आत्महत्या होऊ नयेत यासाठी सरकारने तात्काळ पावले उचलावीत, नाहीतर उद्रेक अटळ आहे असा इशाराही विनोद पाटील यांनी सरकारला दिलाय. कोल्हापूरकरांसाठी आनंद वार्ता. कोल्हापूर शहराच्या काळंबवाडी धरणातून थेट पाईपलाईनने पाणी देण्याचे स्वप्न अखेर सत्यात उतरले.
पुईखडी जलशुद्धीकरण केंद्राला जलवाहिनी जोडण्याचे काम मंगळवारी पूर्ण झाले आणि कसबा बावड्याकडे जाणाऱ्या जलवाहिनीचे काम गुरुवारी पूर्ण होण्याचं सांगितलं गेलं. कोल्हापूरकरांसाठी एक आनंद वार्ता आहे. स्वप्न सत्यात उतरण्याची शक्यता आहे. थेट पाईपलाईन पूर्णत्वास अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर वेळ मिळाली आहे. काम लई अवघड आहे या प्रारंभीच्या प्रतिक्रियेनंतर काम होणार की नाही अशा शंका कुशंकांनी काहूर माजवला असताना खरंच तो सोनियाचा दिन अखेर उगवलाय. कोल्हापूर शहराला काळंबावाडी धरणातून थेट पाईपलाईनने पाणी देण्याचे स्वप्न अखेर सत्यात उतरलंय. पुईकडी जलशुद्धीकरण केंद्राला जलवाहिनी जोडण्याचे काम मंगळवारी पूर्ण झालंय. कसबा बावड्याकडे जाणाऱ्या जलवाहिनीचं कामही पूर्णत्वापर्यंत येतंय. एकीकडे काळंबावाडी योजनेचे काम पूर्ण होत असताना दुसरीकडे कोल्हापूर शहरवासियांच्या 32 वर्षापासूनची मागणीही पूर्ण होत असल्याचा आनंद नक्कीच कोल्हापूरकर व्यक्त करतायत. शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावे त्यासाठी काळंबावाडी धरणातून थेट पाईपलाईन टाकावी अशी मागणी सन 1990च्या सुमारास झाली. पुढे 15-20 वर्षे नुसती आंदोलने झाली. अनेक वेळा मुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळे भेटत होती. नुसतीच आश्वासने आणि तोंडाला पाणी पुसण्यात राज्य सरकार धन्यता मानत होतं. पण अखेर ही योजना मंजूर झाली आणि पूर्णत्वापर्यंत पोहोचल्याचा आनंद कोल्हापूरकरांना आहे. आजच्या टॉप 9 न्यूज इथेच संपल्या. पुन्हा भेटूयात नवीन टॉप 9 न्यूजसह. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.